भक्तो नमस्कार. शुक्रवारचा दिवस शुक्र ग्रहाचा खास दिवस असतो. हा एक असा ग्रह आहे ज्याला लक्झरियस लाईफचा ग्रह मानला जातो. ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीच्या गोष्टींची आवश्यकता असते तर त्या केवळ त्यांना तेव्हाच प्राप्त होतात जेव्हा शुक्र ग्रहाची कृपा त्यांच्यावर असेल. ज्या पण व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान असतो तर असा व्यक्ती जी पण कार्य करतो, खास करून धनासंबंधित जेवढी पण कार्य करतो, तर निश्चितपणे त्याला लाभ प्राप्त होतच राहत असतो. शुक्र ग्रहाच्या चांगल्या व मजबूत स्थितीत असल्याने जीवनामध्ये आकर्षण, संमोहन खूपच दुप्पट गतीने वाढते, ज्याने सर्व लोक आकर्षित होतात. आपणास हेही सांगू इच्छितो की ज्या पण लोकांच्या जीवनामध्ये प्रेमाची, स्नेहाची जी पण कमतरता असते, ज्यांना कोणीही पसंत करत नाही, तर अशामध्ये त्यांचा शुक्र ग्रह खराब असतो. त्यामुळे फक्त शुक्र ग्रहाचे बलवान असणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याने की सर्व लोक तुम्हाला पसंत करू लागतील आणि तुमच्या जीवनामधील सर्व समस्या मिटू शकतील. फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये अशा खास प्रयोगाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याला केल्याने शुक्र ग्रह मजबूत व बलवान बनतो आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या लक्झरीज वस्तूंच्या गोष्टी आकर्षित होण्यास सुरुवात निश्चित होऊन जाते. व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकत राहा, जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे की आध्यात्मिक व प्राचीन वास्तुशास्त्रांच्या आधारावर सिद्ध असलेली महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देत राहून जनहित आणि जनकल्याण व्हावे. तुम्हा सर्व भक्तगणांना धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रांचे ज्ञान व्हावे. जर तुम्ही तुमच्या गरिबीला संपवू इच्छिता तर अशा आध्यात्मिक व महत्त्वपूर्ण शास्त्रीय माहितीच्या व्हिडिओला आपल्या फायद्यासाठी ध्यान देऊन पूर्णपणे पाहत राहा. तर भक्तो, आपण सांगू इच्छितो की तुम्ही बऱ्याच वेळा काही अशा लोकांना पाहिलेच असेल की ते खूपच कमी कामांची कार्य करतात, पण तरीही त्यांच्याजवळ कोणत्याच गोष्टींची कोणतीच कमी नसते. ज्या पण वस्तूंची ते मनोकामना करतात अथवा कोणत्याही गोष्टीला मिळवू इच्छित असतात, ती त्यांना प्राप्तच होते आणि अगदी सहज मिळूनही जाते. तसेच त्यांच्या जीवनामध्ये कधी प्रेमाचीही कमी नसते आणि खास करून हे पाहिले जाते की ज्या पण व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान असतो तर असा व्यक्ती ज्ञानीही होतो, कारण की शुक्राचार्य एक प्रसिद्ध शास्त्रीय गुरु होते. त्यामुळे ज्या पण व्यक्तीचा शुक्र मजबूत असतो तर अशा व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी, धनसंपत्तीची कोणतीच कमी राहत नाही. तर भक्तो, आपणास सांगू इच्छितो की जर तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती, सुख समृद्धीची कमतरता आहे आणि जीवनामध्ये कोणतेही प्रेमही प्राप्त होत नसेल, तर याचा अर्थ हाच आहे की तुमचा शुक्र ग्रह खराब आहे. तर यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे करायचे आहे, जसे की मी माझ्या मागील व्हिडिओमध्येही सांगितलेले आहे की आपले जे तिसरे नेत्र असते हे सर्व लोकांचेच असते, जे की आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी जेथे टिळा लावला जातो, टिकली लावली जाते, तेथील स्थानी असते. तर बस याच तिसऱ्या नेत्राच्या स्थानाच्या माध्यमातूनच तुम्ही तुमच्या जीवनामधील शुक्र ग्रहाला मजबूत करू शकता. बघतो, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पूजापाठची तुम्हाला आवश्यकता नाहीये. तुम्हाला केवळ एवढेच करायचे आहे की शुक्रवारच्या दिवसापासूनच सुरू करून रोज वेलचीला जळवून हिच्या राखेचा टिळा करायचा आहे. म्हणजेच की जेव्हा वेलची पूर्ण जळून जाते आणि जी राख शिल्लक राहते त्यात थोडेसे तूप मिसळून रोज रात्री शुक्रवारपासून या प्रयोगास सुरू करून आपल्या तिसऱ्या नेत्रस्थानी 2 भुव्यांच्या मध्यभागी या वेलचीच्या राखेचा टिळा लावायचा आहे आणि मग तुम्ही झोपी जायचं आहे. म्हणजेच की रोज रात्री तुम्ही झोपी जाण्यापूर्वी या प्रयोगाला करायचे आहे. जसे तुम्ही या प्रयोगाला सुरुवात कराल तर तुम्हीच पाहाल की जशी तुम्हाला स्वप्ने पडू लागतील तर ती स्वप्ने तुम्हाला अशी पडू लागतील जे की धनाशी संबंधित व जोडलेली असतात. तुमच्या जीवनामध्ये ज्या पण धनाशी संबंधित समस्या सुरू आहेत तर त्याही अगदी आता ठीक होत असताना तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसून येऊ लागतील. त्यांवरील मार्गही सापडताना तुम्हाला दिसून येईल आणि जेव्हा पण तुम्हाला स्वप्नांमध्ये असे काही दिसू लागेल की आता तुमच्या समस्यांचे निवारण होत आहे, दुःखे संपत आहेत, अडचणींच्या बाधा संपुष्टात येत आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये धनाचे आकर्षण होत असल्याचे दिसून येत आहे, तर बस तुम्ही आता समजून जा की या प्रयोगाने आपले कार्य आता तुमच्यासाठी सुरू केलेले आहे. तर बस तुम्हाला फक्त ह्याच एका गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे की तुम्हाला रोजच्या रोज रात्री या प्रयोगाला असे करतच जायचे आहे, मध्येच कधी थांबवायचे नाहीये. तुम्ही दुसरी गोष्ट हेही करू शकता की जो शुक्रवारचा दिवस असतो त्या दिवशी शुक्र ग्रहाचा प्रभाव हा सर्वाधिक प्रबळ राहत असतो. तर तुम्हाला यात एक पाण्याची बाटली भरून घ्यायची आहे आणि त्या बाटलीला पाहता पाहता तुम्हाला श्रीम या एकाक्षरी बीज मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. भक्तो, हे एकाक्षरी श्रीम बीज मंत्र जे आहे ते श्री लक्ष्मीचे बीज मंत्र आहे आणि या मंत्राचा खास प्रभाव हा शुक्रवारच्या दिवशी होत असतो. त्यामुळे त्या बाटलीतील पाण्याला पाहता पाहता
तुम्ही या श्रीम बीज मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी जप करायचा आहे आणि मग या पाण्याला तुम्ही प्यायचे आहे. फक्त ध्यान देऊन ऐका की आठवड्यातून फक्त शुक्रवारच्या दिवशी कमीत कमी 108 वेळा या श्रीम बीज मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्या बाटलीतील पाणी तुम्ही प्यायचे आहे. हे पाणी तुम्ही पूर्ण दिवसभरात कधी पिऊ शकता. तसेच या पाण्याच्या बाटलीला तुम्ही आपल्यासोबतही ठेवू शकता. जर तुम्ही कामाधंद्यात, नोकरी व्यवसायात असाल तर तुम्ही हा प्रयोग शुक्रवारी सकाळी करून म्हणजेच मंत्राचा पाठ करून या बाटलीतील पाणी पूर्ण दिवसभर पिऊ शकता किंवा मग शुक्रवारी रात्री झोपी जाण्यापूर्वी मंत्रजप करून हे पाणी पिऊ शकता. पण हा प्रयोग शुक्रवारच्याच दिवशी करायचा आहे. या गोष्टीचे विशेष व खास ध्यान ठेवा. हा प्रयोग रोज करण्याची आवश्यकता नाहीये. तर बस एवढीच गोष्ट केल्या मात्रेने तुम्हीच पाहू लागाल की धनाच्या सर्व समस्या तुमच्या जीवनातून संपून जातील. जेव्हा तुम्ही कोणतेही कार्य करण्यास जाल, मग ती कोणती धनाशी जोडलेली कार्य असोत, ती पूर्णत्वास जाऊ लागतील किंवा मग तुम्ही तुमच्या नोकरी धंदा व्यवसायाच्या स्थानी बसलेले असता तेव्हाही या प्रयोगाला केले जाऊ शकते. जसे तुम्ही या प्रयोगाला कराल तसेच तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे जीवन अगदी पूर्णपणे सुख समृद्धीने भरून जाईल. हा लहानसा प्रयोग तुम्ही स्वयं करून तुम्ही हे पाहू शकता की कशा प्रकारे हे छोटेसे एकाक्षरी बीज मंत्र एवढे प्रभावशाली कशा प्रकारे कार्य करते. जेव्हा पण तुम्ही अडचणीत असाल, ताणतणावात, चिंतेत असाल, घाबरलेले असाल, तर जेथे पण तुम्ही असाल, ज्या पण परिस्थितीत बसलेले असाल, तर बस तेथेच बसून तुम्ही या श्रीम बीज मंत्राचा जप सुरू करा. या गोष्टीचे तुम्ही ध्यान ठेवायचे आहे की मनातल्या मनात तुम्हाला हा जप करायचा नाहीये. तुम्हाला सौम्य आवाजात बोलूनच या मंत्राचा जप करायचा आहे. तेव्हाच याचे दुप्पट लाभ तुम्हाला मिळतात. तर बघतो अशा प्रकारे शुक्रवारच्या दिवशी केले जाऊ शकते, ज्याने की श्री माता लक्ष्मीची विशेष व खास कृपा प्राप्त होते. बघतो या महत्वपूर्ण माहितीला जराही दुर्लक्षित करू नका आणि तुमच्या नजरेतील गरजू व्यक्तींनाही, नातेवाईकांनाही नक्कीच शेअर करा. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.